सरकारचा लोकसभा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे। वर्षावर बोलवलेल्या बैठकीतून सूत्रांची माहिती मिळालेली आहे। अंतिम निर्णय लवकरच घोषित केला जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली। या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा सूत्रांद्वारे मिळालेली माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा। पाहूयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक पार पडली। या बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते। विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली आहे। 22 जानेवारी रोजी राम मंदिराचा उद्घाटन होणार आहे, याविषयी देखील चर्चा झाली आहे। त्यासोबत महाराष्ट्रात 18 ते 22 जानेवारी रोजी राम उत्सव मोठ्या संख्येने साजरा करायचा निर्णय जो आहे त्या बैठकीत घेण्यात आला आहे। त्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यासंदर्भात देखील या बैठकीत चर्चा झाली आहे। मराठा आरक्षण असो त्याबद्दल देखील या बैठकीत चर्चा झाली आहे। तर आगामी लोकसभा निवडणुकीत संदर्भात देखील या बैठकीत चर्चा झाली आहे। जागा वाटपाबाबत जो आहे तो अद्याप निर्णय कुठला झाला नाही, पण मात्र आजच्या बैठकीत जो आहे ते लोकसभा निवडणुकीची चर्चा जी आहे ती झाली आहे, अशी माहिती जी आहे ती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोयलसह डॅरल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज।